खूप वर्षांनी मी अगबाई सासूबाई नंतर परत झी मराठीवरती काम करते. अगबाई सासूबाई माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची मालिका होती. एखाद्याने आपलं काहीतरी वाईट केलं तर ते विसरून जाऊन त्या माणसाला क्षमा करून उद्या त्याच्यावरती प्रसंग आला तर तरीही त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी एक खूप वेगळी स्ट्रेंथ लागते आणि ती असणारी कृष्णाई आहे. विशेष मेहनत म्हणजे थोडंसं मला टोन सापडायला जरा वेळ लागला. थोडंसं डार्कन स्किन करायची होती. ते माझे सर्वात मोठे क्रिटिक आहेत आणि त्यांनी सांगितलं जर भाषेवर काम कर असं म्हणाले. नक्कीच घरातल्या अगदी छोट्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला त्याची करमणूक होईल त्याच्यासाठी काहीतरी आवडीचं असेल असं आमच्या मालिकेत आहे. मला आवडेल काहीतरी असं निगेटिव्ह वगैरे करायला पण मला कोणी देतच नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कृष्णाईच्या लेकी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि एव्हरग्रीन अभिनेत्री निवेदिता मॅम माझ्यासोबत आहे. मॅम कशा आहात? मस्त मजेत एकदम. खरं तर साताऱ्यात हे सगळं शूट सुरू होतं आणि आत्ता आपण कृष्णा नदीच्याच काठी आहोत. किती छान वाटतंय खरं तर तुम्हाला इथे येऊन. इतकं छान आणि प्रसन्न वाटतंय नदीकाठी. मुख्य म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडे कुठला तरी देवळाचा कळस दिसतो. इतकं सुंदर देवळांनी असं व्यापलेलं असं हे पूर्ण क्षेत्र आहे आणि खूप मजा येते. आणि हे बघ ना किती जुनं असेल. ही दीपमाला बघ, पाठीमागचा मंडप बघ, इवन इकडच्या ह्या ज्या कमानी आहेत खूप खूप वर्षांपूर्वींचं हे देऊळ असतात आणि त्यामुळे इथे येऊन इतकं छान प्रसन्न वाटतंय. नदीकाठी बघितलं तर दुसऱ्या कुठल्या एंटरटेनमेंटची गरजच नाही. कोण ना कोण तिकडे आरती चालली आहे बघ नदीची. त्या बायका काही आरती करतायत, मुलं खेळतायत, असं खूप मस्त प्रसन्न वातावरण आहे. अगदीच. आणि मला असं वाटतं निवेदिता मॅम तुम्ही हे सगळंच एन्जॉय करतात, पण कृष्णाईच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे आणि काय पाहायला मिळेल? कशी ही कृष्णाई? खरं सांगू वरून लोकांना कदाचित ही ना अशी खूप मऊ, अरे काही असं एवढं सगळ्यांचं ऐकून घेते का, सगळं ही असं करते असं वाटेल. पण तरीसुद्धा आतून अतिशय खंबीर आणि आतून मुलींसाठी एक अगदी साधी घरातली, एक अगदी मध्यमवर्गीय मूल, चूल आणि मूल या व्यतिरिक्त जिने आयुष्यात काही बघितलं नाही अशा बाईच्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ती तिच्या मुलांसाठी कशी खंबीरपणे उभी राहते, तिच्या मुलींसाठी, आणि त्यांचं कसं भविष्य ती घडवते तेच ही मालिका दाखवते. त्यामुळे कुठेतरी ही मालिका प्रोग्रेसिव्ह आहे आणि प्रत्येक मुलीचा स्वभाव विशेष वेगळा आहे. मोठी शारदा आहे ती कृष्णाईची सावली आहे. ती आईचं गडबड बघून आईला मदत करायला खानावळीत सुरू करते. मधली आहे तिला कलेक्टर व्हायचं आहे. ती अगदी तळपता तलवारीसारखी आहे. तिला प्रचंड आईवरती प्रेम आणि कोणीही आईचा अपमान केलेला तिला सहन होत नाही. आणि धाकटी आहे ती अशी कारंजासारखी आहे. ती तिचा इंटरेस्ट स्पोर्ट्समध्ये आहे. त्याच्यामुळे खो खो खेळणारी आणि अभ्यासात पण हुशार अशा तिन्ही मुली आहेत कृष्णाईच्या. आणि कृष्णाईपाशी खूप मोठा गुण आहे म्हणजे क्षमा करण्याचा, जो फार कमी माणसांपाशी असतो. एखाद्याने आपलं काहीतरी वाईट केलं तर ते विसरून जाऊन त्या माणसाला क्षमा करून उद्या त्याच्यावरती प्रसंग आला तर तरीही त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी एक खूप वेगळी स्ट्रेंथ लागते आणि ती असणारी कृष्णाई आहे. अगदीच. आणि कृष्णाईची खानावळ ही सोशल मीडियावर आता खूप जास्त चर्चेत आहे आणि मला असं वाटतं तुमचाही आणि रेसिपीचा एक वेगळा घनिष्ठ संबंध आहे. सो आता मला मालिकेत पण वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील ना. आम्ही आता सध्या निवेदिता रेसिपीसाठी आम्ही एक भरली दोडकी केली आमच्या कृष्णाईच्या खानावळीत बनवली, तर तो पण तुम्हाला बघायला मिळेल एपिसोड छान. अगदीच. पण आता जसं कृष्णाई म्हणजे ही आई आम्हाला खूप खंबीर दिसते, पण आपण मागच्या वेळी जेव्हा मुलाखत केली तेव्हा तुम्ही तुमच्या आईविषयी व्यक्त झालेला. मी आजही विचारलं की एखादी आठवण, किंवा आता आम्ही बघतो की या मालिकेत तुम्ही सल्ला देताय प्रत्येक मुलीला, तर आईकडनं मिळालेला एक कायमस्वरूपी सल्ला असा कोणता आहे? सर्वात पहिलं म्हणजे कधी हरायचं नाही, हा माझ्या आईने दिलेला सल्ला आहे. कोणी जर तुम्हाला काही वाईट बोललं तर मागे नाही जायचं. तुम्ही त्याच्यावरती मात करून की क्रिटिसिझम जो आहे, जी काही टीका आहे ना, ती तुम्ही अतिशय पॉझिटिव्हली घेतली पाहिजे. जर माझ्यावरती कोणी टीका केली तर ओके असं म्हटलंय का, लगेच त्याच्यावरती तुम्ही असं नाही त्याला म्हणजे माझ्यावरती टीका केली असं काय, किंवा रडत बसायचं किंवा चिडायचं, हे न करता पहिल्यांदा काय टीका आहे, खरंच माझ्यात त्या काही गोष्टी आहेत का कमी, खरंच मी ह्याच्यामध्ये स्वतःवरती काही काम करू शकते का, इकडे लक्ष द्यायचं. ही खूप मोठी शिकवण आईने दिली. हो, पण कृष्णाईचा लुक देखील खूप छान आहे. हातावर जे गोंदलेलं आहे, मला सांगा आवडतं ते कृष्णा नाव लिहिलंय. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती ना नाव. ही या लुकसाठी काय विशेष मेहनत घेता येते आणि किती वेळ लागते? तयार व्हायला वेळ नाही लागत आहे. विशेष मेहनत म्हणजे थोडंसं मला
टोन सापडायला जरा वेळ लागला. थोडंसं डार्कन स्किन करायची होती आणि थोडीशी रापलेला असा चेहरा आहे, खूप थकलेली भागलेली ती आहे. तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागला ते सापडेपर्यंत. मला असं वाटतं दुसऱ्या एक एपिसोडपासून जरा सापडलेलं आहे ते. हो, पण मामांनी अजून प्रोमो पाहिल्यावर काही रिॲक्शन अजून दिल्यात की नाही? नाही, सांगितलं ना, ते माझे सर्वात मोठे क्रिटिक आहेत आणि त्यांनी सांगितलं जर भाषेवर काम कर असं म्हणाले नक्कीच. हो, पण आता जसं आम्ही बघतोय की या मालिकेत तुम्ही खूप स्ट्रगल करताना दिसते आणि मला असं वाटतं खऱ्या आयुष्यातील काही महिला ही मालिका फार रिलेट करतील. त्या महिलांना काय सांगाल? नक्कीच. कारण काय आहे माहिती आहे का, मला असं वाटतं टेलिव्हिजन हा लेखकाचं माध्यम आहे आणि तेजस घाडगे आमचे लेखक आहे, ते ह्याच प्रांतातले आहेत. त्यांनी इतके सुंदर संवाद लिहिले आहेत, इतके सहज असे लिहिलेले आहेत. घरातल्या अगदी छोट्या मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला त्याची करमणूक होईल, त्याच्यासाठी काहीतरी आवडीचं असेल असं आमच्या मालिकेत आहे. अगदीच, पण मला असं वाटतं निवेदिता मॅम तुम्हाला आता आईची भूमिका फार जवळची झाली, कारण या आधीच्या मालिकेत आम्ही पाहिलं तर ही भूमिका आता साकारणं खूप जवळचं वाटते. हो, प्रॉबेबली मला आवडेल काहीतरी असं निगेटिव्ह वगैरे करायला, पण मला कोणी देतच नाही. नाही, तेही येतील. पण कृष्णा ही जी भूमिका मला करायला मिळाली आहे त्याच्याबद्दल खरंच मी झी मराठीची आभारी आहे. एक तर खूप वर्षांनी मी अगबाई सासूबाई नंतर परत झी मराठीवरती काम करते. अगबाई सासूबाई माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची मालिका होती आणि तशीच ही कृष्णाई पण असेल असं ही माझी खात्री आहे. अगदीच, आणि पुन्हा सेटवर भेटतच राहू. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की पहा 15 तारखेपासून रोज संध्याकाळी 7 वाजता कृष्णाईच्या लेकी फक्त आपल्या झी मराठीवर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.